वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026च्या रणधुमाळीने आता वेग घेतलाय। प्रभाग क्रमांक 23 मध्ये यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचं चित्र दिसतंय। या प्रभागातून महाविकास आघाडीने आपले 4 खंबीर उमेदवार मैदानात उतरवून विरोधकांसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस शरदचंद्र पवार या तीनही पक्षांच्या एकजुटीमुळे या पॅनलची ताकद वाढली असून प्रभागातील जनमानसात त्यांच्याबद्दल मोठी उत्सुकता दिसून येते आहे। प्रभाग क्रमांक 23 मधून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अलकाताई राठोड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, दीपालीताई शाह, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लक्ष्मण जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, सुनीता रोटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे 4ही उमेदवार आपापल्या क्षेत्रात जनसंपर्क आणि सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात। त्यांच्या एकत्र येण्याने महाविकास आघाडीच्या पॅनलचा विजय सुकर मानला जातो आहे। प्रभाग 23 मधील माता भगिनींच्या सुरक्षिततेसाठी आणि तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। येथील मूलभूत समस्या सोडवणं हेच आमचं प्रथम कर्तव्य असेल। जनतेचा पाठिंबा पाहता आमचा विजय निश्चित असून येत्या 5 वर्षात या परिसराचा चेहरा मोहरा बदलून टाकू असा विश्वास अलकाताई राठोड यांनी जय हो न्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे। रस्ते, पाणी आणि स्वच्छता या प्रश्नांवर आम्ही गांभीर्याने काम करणार आहोत। महाविकास आघाडीचं हे पॅनल म्हणजे विकासाची ग्वाही आहे। आम्ही केवळ आश्वासन देत नाही तर प्रत्यक्षात काम करून जनतेचा विश्वास सार्थ ठरवू। या प्रभागातील प्रत्येक नागरिकाला सन्मानानं आणि सुविधांयुक्त जगता यावं यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू असं आश्वासन दीपालीताई शाह यांनी दिलं आहे। प्रभागातील नागरिकांशी चर्चा केली असता त्यांना महाविकास आघाडीच्या या पॅनलवर मोठा विश्वास असल्याचं दिसून येतं। एकजुटीनं विकास हा मंत्र घेऊन हे 4ही उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधत आहेत। प्रभाग 23च्या मतदारांनी नेहमीच विकासाला आणि प्रामाणिक नेतृत्वाला साथ दिली आहे। त्यामुळे यावेळेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून येण्याची 100% हमी वाटतेय। निवडून आल्यास हा परिसर स्मार्ट आणि सुविधा संपन्न बनवणे, प्रलंबित मागण्यांचे प्रश्न मार्गी लावणे आणि प्रभागातील प्रत्येक वस्तीचा समतोल विकास करणं हा मुख्य अजेंडा असल्याचं महाविकास आघाडीच्या वतीने सांगण्यात आलं आहे। नमस्कार, मी अलका राठोड। महानगरपालिकेच्या ह्या निवडणुकीच्या शेवटच्या प्रचार 2 दिवसाच्या हे प्रचाराच्या मध्ये आम्ही प्रभाग क्रमांक 23 मधून महाविकास आघाडीकडून आम्ही 4 उमेदवार या ठिकाणी उभे आहोत। आदरणीय उद्धव साहेब ठाकरेच्या मशाल चिन्ह घेऊन मी आणि काका उभे आहोत आणि काँग्रेस पक्षाकडून दीपालीताई शाह आणि शरद पवार चंद्र साहेबांकडून रोटेताई तुतारी घेऊन या ठिकाणी उभे आहेत। महानगरपालिकेची निवडणूक ही इतिहासामध्ये पहिल्यांदा बघतीये असे वातावरण या ठिकाणी होत आहे। खरं तर अपूर्ण प्रभाग आम्ही सलगर वस्ती ते सोरेगाव पर्यंत आम्ही गेलेलो, होम टू होम केला, पदयात्रा केली, कॉर्नर बैठका घेतल्या। अतिशय चांगला प्रतिसाद आहे। का तरी उमेदवार 4ही उमेदवार आम्ही तिघे 3री टर्म आणि काकांची 4थी टर्म आहे आणि दीपालीचे पहिली टर्म असून सुद्धा त्यांना सुद्धा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो, कारण सागर शाह त्यांचे पती अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे। आणि मला तर ह्या भागातल्या जनतेने 2012 साली महापौर म्हणून महानगरपालिकेत पाठवलं, म्हणून ह्या जनतेची ऋणीच आहे। आणि प्रत्येक ठिकाणी जावं तेव्हा प्रत्येक जण बोलतात की ताई तुम्ही एवढे दिवस कुठे होतात, घरात बसून होतात का किंवा काय, संपर्क नव्हता तुमचा। मी म्हटलं की मी पक्षाचं काम करत होते, पक्षामध्ये होते, पण स्थानिक लेवलला मी थोडंसं कमी संपर्कात राहिले। कोरोना झाला, ह्या गोष्टी सगळ्या घडल्या, त्याच्यामुळं तुमच्या संपर्कात येता आलं नाही। पण आपण जे काम केलंय त्या कामाच्या जोरावरती लोक अजूनही खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी 4ही उमेदवारांना देतात। सलगर वस्तीमध्ये आदरणीय काका आणि रोटे त्यांचं काम आहे आणि ह्या भागामध्ये माझं काम झालेलं आहे आणि सागर पण गेली 2031 पासून काम करतात। तर अतिशय चांगला प्रतिसाद आहे, पण अजूनही जनतेमध्ये असं संभ्रम आहे। गेल्या 2017च्या नंतर ह्या ठिकाणी जी सत्तेत लोक होती, बीजेपीची लोक, त्यांनी काही काम ह्या ठिकाणी केले नाही। महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ह्या ठिकाणी जेव्हा लोकांच्या समोर जातो
पाण्याचा सगळ्यात मोठा मुद्दा या ठिकाणी येतो की पाणी आम्हाला अजून वेळेवर मिळत नाही. पण आम्ही जेव्हा होतो काँग्रेस पक्षाने जो आता जाहीरनामा काढला त्याच्यामध्ये पाण्याचा मुद्दा सर्वात आधी घेतलाय. कारण रात्री अपरात्री कधीही 5 दिवसांनी 6 दिवसांनी पाणी या ठिकाणी लोकांना नागरिकांना येतं आणि ती सगळ्यात मोठी समस्या आहे. ते समस्या सोडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत. विशेषतः मला असं म्हणायचं आहे की लोकांच्या बेसिक गरजा जे रस्ता, पाणी, लाईट, ड्रेनेज ह्या गोष्टी जर पूर्ण होत नसतील, गेल्या 5 वर्षामध्ये कुणीच काम केलं नाही, फक्त सत्तेत राहिले, फक्त जनतेची फसवणूक केले आणि स्मार्ट सिटी म्हणून लोकांना फक्त गावठाण भागामध्ये केलं आणि भ्रष्टाचाराचं काम ह्या सत्ताधाऱ्यांनी केलं. आता ते सगळं आम्ही लोकांना म्हणतो ते सगळं विसरा. आता आम्ही सगळेजण 4 उमेदवार या ठिकाणी आलेलो आहोत आपला विकास करण्यासाठी आणि आपला विकास करू. आणि प्रत्येकांचं एक स्पिरिट आहे की विकासासाठीच आम्ही 4 उमेदवार या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणून आम्हाला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. आधी भांडतात, बोलतात की काय तुम्ही फक्त निवडणुकीच्या पुरते, पण जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की 4 उमेदवार चांगले आहेत, अनुभवी आहेत आणि काम करतात, तर आम्ही तुमच्या सोबत राहू असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो. आज ही पदयात्रा घेत आहेत आणि आमचं एक विजन असणार आहे आमच्या चौघांचंही की ह्या भागाचा विकास जो बेसिक गरजा ते आहेत, ड्रेनेज केलेत, रस्ते केलेत, भरपूर कामं या ठिकाणी, फक्त 20% भाग राहिलेला आहे. काही लोक 20% राहिले. पाणी वेळेवर सोडा आणि ज्या काही बेसिक बागा असतील, लोकांना वॉकिंग ट्रॅक असेल किंवा अजून काही योजना करता येतील, ह्या योजना करायचं काम हाती घेण्यात जायचं. नवीन योजना राबवून हा प्रभाग आम्ही स्मार्ट सिटी जे म्हणतो ना, की स्मार्ट सिटी कशी आहे ती आमच्याकडे आम्ही दाखवून देऊ. कारण आम्ही 4 जण एकत्रित आलो तर निधी पण जास्त मिळेल. आमच्या नेत्याकडून आम्ही निधी आणू. अनुभवी म्हणून आदरणीय लक्ष्मण काका जाधव आहेत, रोटेताई त्या ठिकाणी 2017 नगरसेविका होत्या. मी महापौर म्हणून गेली 3 वर्ष मी काम केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आम्हाला चांगला मिळतोय आणि जे काही लोकांनी सांगितलं आम्हाला, बागा महत्वाचे लोकांना फिरायला, ज्येष्ठ नागरिकांना, आणि नवीन योजनाचे पाणी वेळेवर मिळणं, ह्या गोष्टी घेऊन आम्ही लोकांच्या समोर जातोय. लोकांचा खूप चांगला पूर्ण ठिकाणी आहे. नमस्कार, मी दीपाली सागर शाह, प्रभाग क्रमांक 23B मधून आज मी अधिकृत उमेदवार म्हणून आज तुमच्या समोर आहे. आणि आम्ही 3-4 दिवस झाले पदयात्रा चालू केलेली आहे आणि जनतेचा, लोकांचा खूप जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे, शुभेच्छा मिळत आहे. आणि येणाऱ्या 15 तारखेला नक्कीच ते आम्हाला भरभरून प्रचंड मतांनी निवडून आणतील, एवढीच मी शुभेच्छा व्यक्त करते. सागर शहा, आज महाविकास आघाडी प्रभाग क्रमांक 23B मधून माझी पत्नी सौ दीपाली सागर शहा हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हाताचा पंजा या चिन्हावरून आज निवडणुकीत उभी आहे. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे श्री लक्ष्मण काका जाधव मशाल चिन्ह उभाटा गट, तसेच सौ अलकाताई राठोड मशाल चिन्ह उभाटा गट, तसेच सौ सुनीताताई रोटे शरदचंद्र पवार गट तुतारी वाजवणारा माणूस, असं 4ही भक्कम उमेदवार हे प्रभाग क्रमांक 23 मधून सध्या उभे आहेत. संपूर्ण सोलापुरातून एक मजबूत असं पॅनल या प्रभाग क्रमांक 23 ला मिळालेलं आहे, असं जनतेतून प्रतिक्रिया येत आहे. जवळपास 7 ते 8 दिवस झालं वेगवेगळ्या ठिकाणी घराघरापर्यंत आम्ही सर्व उमेदवार तिथं पोहोचत आहोत. लोकांचा उत्स्फूर्त आणि प्रचंड असा प्रतिसाद आहे. भरभरून प्रेम ते सर्व 4ही उमेदवारावर देत आहेत. यातले 3 जे नगरसेवक म्हणा, माजी महापौर म्हणा, हे एकदम भक्कम आहेत. त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे. तसेच माझी जी पत्नी सौ दीपाली शहा आहे, आम्ही देखील 7 ते 8 वर्षापूर्वी वैभवी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक अशी समाज उपयोगी कामं केलेली आहेत. तिचे वडील स्वर्गीय बाबूरावजी घुगे हे देखील या भागामध्ये 5 वर्ष नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं माझं 7 ते 8 वर्षाचं काम आणि तिच्या वडिलाचा अनुभव आणि सामाजिक कार्य या दोघांची सांगड आज तिच्या रूपाने या प्रभाग क्रमांक 23 ला मिळत आहे. आणि त्यामुळं लोकांचं एक आशा, एक उच्च शिक्षित आणि तरुणी, ज्याला आपण आज आमची रणरागिणी आहे प्रणिताई शिंदे, त्या रूपाने तिला पण बघतात आणि त्या रूपाने भरभरून असं लोक प्रतिसाद देत आहेत. आणि या येत्या 15 तारखेला मी सर्व प्रभाग क्रमांक 23 मधील लोकांना, जनतेला मी आवाहन करू इच्छितो की आपण प्रचंड मताने भरभरून या महाविकास आघाडीच्या पॅनलला आपण निवडून द्यावं आणि सोलापूर महानगरपालिकेत या 4ही उमेदवारांना पाठवून आपली सेवा करण्याची संधी द्यावी. धन्यवाद.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.